मी आंडू पांडू ब्लॉगर म्हणजे तुमचाच लाडका निशांत विजय कडू तुमचं माझ्या चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. सो आज मी कॉलेजला चाललो आहे कारण की आमचा पहिला पेपर आहे. अभ्यास तर काय झाला नाही, काहीच केला नाही, तरी एवढ्या कॉन्फिडन्सनी चाललो आहे तसं का पासच होणार आहे, तो पण टॉप करणार आहे. चला. पोचलेलं आहे आमच्या कॉलेजला. हे आता जोरीला भेटलंय म्हणजे 100% माझा पेपर वाईट जाणार आहे. अच्छा, मग तुझ्या पुढे कोण बास बसणार आहे? नाही, पुढं तर ही आमची मनू आहे. तुझ्या पुढे कोण बसत? तू. मग तुझं बघून ती लिहिल. ती तसं बघायला गेला तर माझं बघून तुम्ही लिहिता. हो, मागच्या टायमाला मी तुला आठवण देत होतो. अरे म्हणजे मागच्या टायमाला पेपरला अशी गोष्ट झाली, सगळं आठवतं मला, सगळा पाठ आहे म्हणजे सगळं वाचून आलोय, सगळं येतोय. हा बाई आठवण करून देतोय, असा कर तसा कर. कसला लिहिलाय पेपर, तरी लिहिल्यानं शेवटच्या 15 मिनिटात जो पेपर लिहायची सुरुवात केली आज काय नाही होणार. चला आता आळे कॉलेजला दाखवतो तुम्हाला. सो गाईज, तर सगळी इथं बसलेली आहेत. आमचा निशांत दादा अभ्यास बघा कशावर करतोय, वय नाही भेटली म्हणून. निशांत दादा, तुम्हाला काय बोलायचं का याच्यावर? काय करणार, काही बॅग आणले, वहीच नाही आणली एक पण. हे असा इथं पाठांतर अख्खा केलं, पाठांतर केलेलं आहे तो, रिव्हिजन करतोय इथं रट्टा मारून. रट्टा नाही, काय बोलतात त्याला, रायटिंग प्रॅक्टिस करतोय तो, का बाबा लिहिता येतो का नाही. हा, ते सोडा. दादाची ड्रेसिंग कशी वाटली कमेंटमध्ये करा तुम्ही मेन्शन, का बाबा दादाची पोरी कॉलेजच्या तशी आहेत का? आहे का पोरी? एक पण नाही कोणच. अजून पेपरला सुरू नाही, टाइम आहे. चुकला, मी तुझ्या नादात विसरलो अख्खा. प्रायव्हेट अँड पब्लिक माझ्या नादात. मग अरे मी एवढा पाठ करून काय फायदा मग. लेकिन एक मिनिट, तू तर निघत सांगितलं, काहीच केला नाही, अभ्यास नाही, पाठांतर झाला कधी. सो गाईज, मी तुम्हाला फ्लॅशबॅक मध्ये नेतो. रात्री 3 वाजता उठलोय, तिथून अख्खा वाचलाय. वाचलाय का, पाठ नाही करत मी. पाठ केलेला सगळं विसरतो. चला गाईज, बाय. काहीच पेपर झालेलं आहे, काहीच लिहिलं नाही पेपरमध्ये. पहिल्यांदा आयुष्यात एवढा बेकार पेपर गेलाय. एवढा पाठ करून काय फायदा आला? ज्या पाठ केला तर काय आलाच नाही, काहीच नाही. यो भाई तर डायरेक्ट गपचूप बसलेला. तरी मला ना पॉईंट्स आठवतात, पण पॉईंट्स मध्ये काय लिहायचं तेच आठवत नव्हतं. तरी याला मी कुठून तरी म्हणजे आठवले, तरी सांगितलं लय बेकार केटी आहे. आता आमच्या घरचे बघते तर शिवाय देतील. कांदे आयुष्यात कधीतरी नापास व्हायला पाहिजे माणसानी. आता फेल होऊन बघू. जोपर्यंत काय होतात तर सफलता, काय बोलते, सफलता नाही रे, सफलता का अपोजिट काय है रे? सफलता, फेलियर. हाँ, जब तक फेल नहीं होते ना तब तक जितने की क्या बोलते उसको, जितने की कोशिश करते रहने का. दादाला बोलता येत नाही पण आता जाऊ दे. शब्द नाही आठवते मला. काय नाही, आता
मला जे बोलायचं ते नंतर सांगेन मी याला, तो तुम्हाला नंतर सांगेन. कसं होईल? लोक बघतात इकडं काय चाललंय नक्की. मी बसले मस्त आणि आमच्या विनय दादांचा मोबाईल घेतला इकडं ना. दादा नुसतं रिक्वेस्ट करतात मॅडम. चला दाखवतो काय. बघा काही येत नाही पेपरला, शेवटला चाललोय आहे का. सगळा पेपर संपवलाय असं बोलतोय. सगळा पेपर होता, सगळा A to Z ब्रो. अरे काय का पेपर कुछ नाही लिखा हे बघा. या ही शानपणा का फक्त पर बाबा काय स्टाईल आहे. हा काहीच येत नाही रे, काहीच लिहिलं नाही. केटी आहे 100%. तुला आहे केटी? अरे फिक्स आहे आजला केटी फिक्स आज. अरे किती खोटं बोलशील, कुठं पेडशील हे पाप. मी मोजून काहीतरी 35 मार्क्सचा लिहिलाय. आणि भाई हा कूल आहे ब्रो, याने फुल मार्क्सचा लिहिलाय. फुल मागचं याचा तर बघितलं. चला आता फोटो काढतो जरा. फोटो सेशन. सो गाईज टायमावरती लग्न झालं असता तर हे असे कांदा बटाटे लसूण घ्यायची वेळ आली नसती बाईवर. अरे पण माझ्या पप्पाचं लग्न झालंय, ते आज पण कांदा बटाटा आणतात लग्न होऊन पण. आता ते आता तुला पाठवला म्हणजे हा बायकोचा बैल होणार आहे. बघून घ्या बाई, जिथं प्रेम आहे ना तिथं बैल होण्यात काय हर्ज नाही. अरे गाडा हो ना त्यापेक्षा. नाही ना बाबा, गावडा फक्त काम करून घेतो. बैल नांगराला झोपतात, मग बैलच हो नांगरालाच झोप. सो गाईज उल्हासनगर कल्याण फिरून झालेलं आहे कारण की कामं होती. चला माझा इथेच एंड करतो व्लॉग मी. बाय बाय.